नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज एकदम नवीन आणि सुंदर अशी रेड मनी यूज करून सिंगल लाईनीची डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे. साहित्य बघूयात. इथे मी क्रिस्टल मनी घेतलेले आहेत, मोठी साईज. काळे मनी मीडियम, मंगळसूत्राची 1 वाटी, 2 मोठे मनी, रेड कलरचे मनी घेतलेले आहेत, स्क्रू आणि गोल्डन मनी. तर इथे तुम्हाला लांब हवे असेल मंगळसूत्र तर तुम्ही लांबसुद्धा बनवू शकता ह्या डिझाईनमध्ये आणि शॉर्टसुद्धा बनवू शकता. तर इथे मी शॉर्ट बनवणार आहे आज. तर इथे टेपपट्टी लावून घेतलेली आहे. त्यानंतर धागा आहे ना डबल करून घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला बारीक मणी टाकायचं आहे, कारण सिंगल पदर असल्यास गाठ बारीक येते, त्याच्यामुळे मणी हा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर स्क्रू टाकायचा आहे. आता सुरुवातीला मणी ववायचे आहेत. मीडियम साईजचे मणी घ्यायचे 5. हे बघा इथे 5 मणी. त्याच्यानंतर एक गोल्डन क्रिस्टल मणी टाकायचं आहे आणि गोल्डन. परत आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर एक रेड मनी, मध्ये मी गोल्डन मनी टाकलेला आहे आणि साईडनी परत रेड मनी. तर हे रेड मनी आणि गोल्डन हे खूप सुंदर असं कॉम्बिनेशन मी इथे केलेलं आहे. त्यानंतर परत आपल्याला 5 मनी टाकायचे आहेत. गोल्डन, क्रिस्टल आणि गोल्डन अशा पद्धतीने. मध्ये मी गोल्डन आणि काळा, त्यानंतर रेड आणि गोल्डन असं कॉम्बिनेशन केलेलं आहे सुंदर. त्याच्यामुळे अधिक छान वाटतं मंगळसूत्र. 5 मनी, रेड, गोल्डन आणि रेड मनी. परत आपल्याला 5 मनी टाकायचे आहेत. त्याच्यानंतर गोल्डन आणि क्रिस्टल, गोल्डन, 5 काळे मनी, एक रेड, गोल्डन आणि रेड मनी. त्यानंतर परत गोल्डन आणि क्रिस्टल, गोल्डन आणि परत आपल्याला 5 काळे मणी टाकायचे आहेत. परत आपल्याला 5 काळे मणी, त्यानंतर रेड आणि गोल्डन. परत 5 काळे मणी टाकायचे आहेत. त्यानंतर एक गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन, क्रिस्टल, गोल्डन आणि क्रिस्टल असे. हे बघा इथे मी 4 गोल्डन मनी टाकलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 म्हणजे एक क्रिस्टल मनी असे 3 मनी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला मोठा मनी टाकायचा आहे आणि त्यानंतर मंगळसूत्राची वाटी. साईडनी परत मोठा मनी, त्याच्या बाजूला छोटा मनी, क्रिस्टल, एक क्रिस्टल, गोल्डन असे. ह्या साईडला पण आपल्याला हे 4 मनी आणि त्यांच्यामध्ये एक क्रिस्टल मनी म्हणजे हे 3 मनी आहेत असे सेम टू सेम टाकायचे आहेत. त्याच्यानंतर परत 5 काळे मनी, त्यानंतर रेड आणि गोल्डन, रेड असे मनी टाकायचे आहेत. परत आपल्याला 5 काळे मनी, गोल्डन, क्रिस्टल आणि गोल्डन. तर अशा आहे बघा सुंदर अशा डिझाईन मी सिंगल पदरमध्ये, डबल पदरमध्ये आणि गंठण पण अशा खूप सुंदर सुंदर डिझाईन बनवलेले आहेत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ना ते तुमच्यापर्यंत पोचत जातील. आणि प्लीज शेअर पण करत जा. तुमच्या मित्रमैत्रिणी जे कोणी नातेवाईक असतील त्यांना शेअर करा आणि त्यांनासुद्धा अशा छान डिझाईन बनवण्याची संधी मिळेल. आणि घरच्या घरी आणि एकदम स्वस्तामध्ये कसे आपल्याला बनवता येईल अशा पद्धतीने मी व्हिडिओ टाकलेले आहेत. अगदी कमी साहित्यामध्ये आपण असे मग छान छान मंगळसूत्र बनवून ते घालू शकतो. तर हे बघा आता ही साईडसुद्धा मी कंप्लीट करून घेतलेली आहे. हे जे आहेत रेड मण्यांचे हे 4 बॉक्स झालेले आहेत ते. आणि
गोल्डन आणि क्रिस्टल मनीच्या सुद्धा 4 बॉक्स झालेले आहेत. तर आता ह्या साईडला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे. स्क्रूचा जो दुसरा पार्ट होता ना तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर छोटा मणी टाकायचा आहे. हे बघा इथं मी काळा मणी टाकून घेतलेला आहे. मणी असा टाकायचा ना तो आतमध्ये गेला पाहिजे. मी मगाशी टाकला तर तो जरा मोठा वाटत होता, असा अटकत होता तोंडाच्या इथे, त्याच्यामुळे तो काढून मी छोटा मणी टाकला. आणि त्यानंतर आपल्याला सुई पण काढून टाकायची आहे. हे जे आपण सुई बांधतो ना ती काढून टाकायची आणि टेपपट्टी लावतो ती सुद्धा काढून टाकायची. मंगळसूत्र म्हणजे बनवून झाल्यावर स्क्रू वगैरे टाकला की आणि मग व्यवस्थित आपल्याला इथे पकडायचं आहे आणि 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत. पुढे ढकलायची नखाने. चार ते 5 गाठी मारल्या की मग ते निसटत नाही. नायलॉनचा धागा असल्यामुळे धागा एकदम चांगला आहे, पण नायलॉनचा असल्यामुळे ते भीती वाटते. आणि कॉटनचा असला तर तो लगेच तुटतो. तो कॉटनचा कधी यूज करायचा नाही मंगळसूत्र वावताना. कधी पण असा नायलॉनचा घ्यायचा धागा. आता ह्या नायलॉनमध्ये व्हाईट पण असतो आणि ब्लॅक पण असतो. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही यूज करायचा आहे. ते बघा आता मी असं खेचून बघायचं आणि मगच धागा कापायचा आहे. धागा कापून लगेच चिपकवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आजचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर मी इथे रेड मनी टाकल्यामुळे त्याला खूपच सुंदर लुक आलेला आहे आणि छान दिसतं, उठून पण दिसतं. आणि जे क्रिस्टल मनी टाकलेले आहेत ते सुद्धा उठून दिसतात. गोल्डन मण्यांमध्ये मोठे साईज टाकलेले आहे त्याच्यामुळे ते अधिकच छान वाटतं. आणि मंगळसूत्राच्या बाजूला बघा मी असे टाकलेले आहेत. तर खूप असं सुंदर लुक आलेला आहे मंगळसूत्राला. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.